हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. सकाळ-सकाळ डायरेक्ट आपण आलो आहे फणसाच्या झाडावरती. तर हे आपले फणस आहे. तुम्ही आधी पण बघितले असेल, तर आपल्याला तळायचेत परत. तर हे बघा पाडलेले आहेत मस्तपैकी. आता काय झालंय झाडावर चढू शकत नाही, कारण की बुळबुळीत झालेलं आहे. त्याच्यामुळे वरती चढू शकत नाही पावसामुळे. तिथे 2 आपण काढलेले आहेत फणस. आज तळणार आहोत. तर ह्या बघा डाळीसुद्धा रुजलेल्या आहेत आपल्या. आपण ज्या डाळी पेरलेल्या होत्या सगळीकडे बहुतेक डाळी सगळीकडे दिसल्या म्हणजे वरती आलेल्या आहेत. आता असं म्हणतात, की ज्यांचं भात खूप जाडसर असतं तर त्या लवकर यायला थोडा टाईम जातो, कारण की भात फुगायला वगैरे टाईम जातो आणि ज्यांचं बारीक वगैरे भात पेरलेलं असतं ते इझिली लवकर येतं. तर हे बघा ही आपली डाळ मस्तपैकी वर आलेली आहे. तर आता सगळीकडून यायला सुरुवात झालेली आहे. तर अशा डाळी आता सगळीकडे दिसायला लागतात. तर चला डायरेक्ट घरी जाऊया. तर हे बघा घरी आलो आणि फणस पण मी बाहेरच ठेवलेत. पाऊस पण सकाळ-सकाळ होता. तर इथे मी फणस ठेवलेले आहेत. आता हे छानपैकी आपण थोड्या वेळाने फोडणार आहोत. पूर्ण दिवस आपला यात जाणार आहे. तर इकडे बघा मस्तपैकी क्लायमेट झालेलं आहे. कधीही पाऊस पडेल असं झालेलं आहे. थोडं-थोडं पडतोय सुद्धा बारीक-बारीक. पण एवढा काही नव्हता, ऊन पाऊसच होता. तर इथे आपले 2 फणस आहेत आपल्या झाडावरचे. ढोलीच्या ढोली आहेत. तुम्हाला याच्यामध्ये खूप छोटे वाटतील, पण असे खूप मोठमोठे आहेत. तर आता फोडायचं काम चालू करायचं आहे आणि हे आपले शेवटचे यंदाच्या वर्षातले शेवटचे दुसऱ्यांदा आपण तळणार आहोत फणस. तर खूप म्हणजे पूर्ण दिवस जाणार कारण की खूप आहेत. फोडण्यापासून ते आतले गर काढण्यापर्यंत, ते कापण्यापर्यंत तेवढा आपला वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे खूप दिवसभर हे काम आहे आपल्याकडे. प्लस तळायचे आहेत. तळायला तर खूप वेळ जातो. तर इथे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. कोयती आहे, तेल आहे, जे काही चीक येईल त्याला आपण जे काही लावणार आहोत कागद तोही घेतलेला आहे. तर इथे बघा मी एका हाताने मस्तपैकी तेल लावते जेणेकरून जो काही चीक आहे तो वरच्यावरतीच राहावा आणि सगळ्यात बेस्ट पद्धत पण मी तुम्हाला सांगितली आहे, की चीक कसा काढायचा. तर आपण जी कोयती वगैरे जे काही वापरू ते चुलीमध्ये मस्तपैकी तसंच टाकायचं आणि जो काही चीक असतो तो इझिली निघतो. गरम होते जी काही आपली कोयती असेल ती आणि जो काही चीक आहे तो फडक्याने वगैरे पुसून काढायचा. इझिली निघतं. तर ही पद्धत आहे कोकणातली. तर पहिला फणस आपण फोडायला घेतलेला आहे. सगळे दोन्हीच्या दोन्ही फणस आपण कट करणार आहोत. आतले जे काही गर आहेत ते काढणार आहोत. सो आपण पहिल्यांदा फणस काढलेला होता तो थोडा कोवळा होता. पण आत्ताचे जे काढलेले ते जून आहेत आणि गरा बघा केवढा मोठा वगैरे असेल असं वाटतंय आणि भरलेले आहेत फणस. किती पहिल्या फणसाचे निघतात ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेन. किती गरे निघतात, काय निघतात. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही जी कामं आहेत ना, ती सकाळ-सकाळ चालू करावी लागतात. कारण की ह्याला खूप वेळ जातो. पूर्ण दिवस आपल्या ह्याच्यात जातो. त्याच्यामुळे सकाळ-सकाळ हे करावं लागतं. तर सकाळी एकदम ताजे-ताजे फणससुद्धा आणलेले आहेत आपण काढून. तर इथे बघा फोडायचं काम चालू झाल्याने चीक बघा केवढा आहे. तर अशा पद्धतीने एक फणस आपण पहिला फोडायला घेतलेला आहे आणि चीक आहे कारण की ताजवडीचं आहे त्याच्यामुळे त्याचं जे चीक आहे ते खूप आहे. तर इथे बघा आपण छानपैकी पुसून घेणार आहोत. जो काही चीक येईल त्याच्याने पुसून घेणार आहोत. आणि गरा पण मोठा आहे, दिसतोय सुद्धा आणि भरलेला आहे. तर चला आता आपण डायरेक्ट काढायला पण सुरुवात करणार आहोत. तर इथे बघा मोठे आहे फणस आणि जे दात आहेत ते पण पसरलेले आहेत फणसाचे. त्याच्यामुळे फणस एकदम तयार आहे. आणि हा जो फणस आहे तो बरका आहे फणस. यंदा पहिल्यांदाच लागला आहे आपला हा फणस. त्याच्यामुळे हा बरका निघाला आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे परवाच फोडलेला फणस एक पिकलेला झाडावरती. तर हा बरका आहे. वाटलं होतं की कापा होईल कारण की आतमध्ये बऱ्यापैकी ज्या काही पाती असतात त्या म्हणतात जसं की जास्ती पाती असल्याने की बरका म्हणजे कापा फणस होतो. पण चला ठीक आहे आता काय बरका तर बरका पण खूप चविष्ट आहे, खूप मस्त आहे बरका फणस आणि मेन म्हणजे साईजला पण खूप छान आहे आणि तुम्हाला मी एक सांगते, जर तुम्हाला फणस वगैरे तळायचे असतील ना, तर तुम्ही जाड्या सालीचंच फणस घ्या. बारीक जर तुम्ही घेतला तर ते पापुद्रे होतात आणि मेन म्हणजे एकदम ते लागीचे नाहीत, तळण्याच्या लागीचे. त्याच्यामुळे तुम्ही जरी फणस तळायला घेतला, तर तुम्ही ज्याची साल जाडी असेल असे फणसच घ्या. ते बघा आपला पहिला फणस मी इथे एका हातात माझा कॅमेरा आहे, एका हाताने मी एक गरे काढत आहे. सो गरा पण बऱ्यापैकी मोठा आहे. मी कशावरून सांगते, की जेव्हा आम्ही पिकलेला फणस जेव्हा आम्ही खाल्लेला त्याच्यावरूनच बघितलं, की गरा केवढा आहे. तर हा बघा एवढा मोठा गरा आहे आणि साल बघू शकता वरची जी काही साल आहे ती जाडसर आहे. जर तळायचे फणस असतील तर आपल्याला वरची जी काही जे काही फणस असतात ते आपल्याला छानपैकी जाड हवे असतात. तर एक-एक करून आता शेड काढणार आहोत आणि जो काही मधला पाव आहे तो आपण काढून टाकणार आहोत. सो गुरांना हे घातलं नाही जात कारण की ह्याला चीक खूप असतो, कडक असतं. पचायला त्यांना खूप म्हणजे हे जातं, कठीण जातं. त्याच्यामुळे कच्चं काहीच टाकलेलं जात नाही. जे पिकलेले चारकंड वगैरे असतं ते आपणच टाकतो, बाकी काही टाकत नाही. हे आपण डायरेक्ट फेकून देणार चारकंड वगैरे काढून झाले की. तर असे एक-एक गरे आपण काढायला आता सुरुवात करणार आहोत. ते ह्यांना शेड म्हणतात. वरचा जो काही पाव आहे तो आपण काढून टाकलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर परत लाईक करा, शेअर करा. आपण पहिल्यांदा पण गरे तळलेले होते. प्लस आता ही आपली सेकंड म्हणजे दुसरी बारी आहे. तर आता हे जरा जास्ती आहे कारण की 2 फणस आहे.
खूप म्हणजे दिवस जातो. आपला पण दिवसच जाणार आहे कारण की आता काढायला घेतलेले आहेत. आणि मेन म्हणजे हे जे करायचं असेल ना, तर ह्याला 2 ते 3 माणसं हाताजवळ लागतातच. कारण की त्याशिवाय होत नाही. तर आपल्याकडे सुद्धा आहेत तर त्याच्यानेच आपण सगळी कामं करतोय. तर इथे एक-एक करून मी एक-एक फणस काढायला घेतलेले असे आता आम्ही सगळे काढणार आहोत. सो ताई मस्तपैकी कट करून देते आणि मी जे काही फणसाचे गरे आहेत ते काढायला घेतलेले आहेत. तर चला आता डायरेक्ट काम करूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. कारण की काम पण करणं गरजेचं आहे. जेवढं मला जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेन. तर चला आता डायरेक्ट काम करायला घेऊया. तर पहिला फणस ऑलमोस्ट आमचा झालेला आहे. मी त्या साईडला अटलासुद्धा अटला खूप छान लागतं. अटलवणी वगैरे तुम्ही करू शकता. ही दुसरी आपण ढोल घेतलेली आहे कापायला आणि इकडे तेल वगैरे लावायचं परत काम चालू झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते नंतर किती एका फणसाचे किती निघालेत गरे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे परत आपण लावतो. हे जे चीक बघायला मिळते ना, हे चीक जायचं असेल तर तुम्ही चुलीमध्ये टाकायचं. छानपैकी चीक सगळं निघून जातं. एकदम चकाचक आपली जी काही कोयती आहे किंवा तुम्ही जे काही वापराल ते एकदम चकाचक होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपले सेकंड जो काही फणस आहे तो फोडायला आपण घेतलेला आहे. तर मी तुम्हाला नंतर दाखवते की किती झाले, काय झाले आणि पावसाने आमच्या इथे डायरेक्ट आगमन झालेलं आहे पावसाचं बघा. खूप पाऊस पडला सकाळी आणि हे बघा खाली सगळं पाणी वाहतंय वगैरे. तर आता सगळीकडे हिरवंगार बघायला मिळेल तुम्हाला. तर सकाळीच पाऊस आला आणि त्याच्याने सगळं हिरवंगार झालं आणि त्याच्यातच आम्ही मुहूर्त जो काही घेतलेला होता तो पण पावसाचाच होता. त्याच्यामुळे ठीक आहे, कामं तर आता करावी लागणार. कारण की हे फणस आहेत ना, तुम्ही एकदा जर काढलेत ना आणि तसेच ठेवलेत आणि समजा दुसऱ्या दिवशी तुम्ही करायला गेलात, तर आतमध्ये ते फणस पिकतात. म्हणजे आतले जे काही गरे आहेत ते पिकतात. कारण फणस जून असतो आणि ह्या दिवसांमध्ये जून झालेला फणस असतो तो पटकन पिकतो. त्याच्यामुळे तुम्ही असे ठेवू नाही शकत. त्याच्यामुळे ताजे-ताजे काढून तिथल्या तिथे फोडायचे आणि एखादा जरी फणस वरून फुटला असेल, पडला असेल काढताना, तरी तो तिथल्या तिथे करून टाकायचा. कारण की जो 1 दिवस जरी ठेवलात ना, 1 रात्र जरी ठेवलात ना, तरी तो फणस आहे ना, आतले जे गरे आहेत ना, ते एकदम असे मऊ-मऊ होतात. त्याच्यामुळे तर आता हा फणस आहे ना, थोडा फोडायला आम्हाला तसदी घ्यावी लागली आणि खूप एफर्ट्स पण घ्यावे लागले. कारण की ना, गेर खूप मोठा आहे त्याच्यामुळे आणि हे पहिल्या घावात तुटत नाहीत. तर काही-काही लोकं आहेत ना, या जागी कोयतीच्या जागी आपल्या घरामध्ये जी असते तुम्ही कुऱ्हाड माहिती असेल तुम्हाला, तो कुऱ्हाडने पण करतात. एका घावात 2 तुकडे होतात. याचा घेर खूप मोठा आहे कारण की मोठा आहे फणस त्याच्यामुळे पहिल्या फटक्यात काही बसत नाही आणि तसं बघायला गेलं तर आपण कधीतरीच फोडतो त्याच्यामुळे एवढा एक्सपिरियन्स आपल्याला नसतो त्याच्यामुळे. तर आता थोडं-थोडं आम्ही हा घाव मारलेले आहेत. कधी घाव इकडे जातात, कधी तिकडे जातात. तर असं सगळं चालू आहे. तर पहिला फणस आपण छानपैकी फोडून टाकलेला. तो थोडा कमी होता. भलेही आतमध्ये गरे खूप होते, पण साईजला थोडा कमी होता. पण हा मोठा आहे. ह्याचा घेर पण खूप मोठा आहे. तुम्हाला ना कॅमेरामध्ये प्रत्येक दिसणारी वस्तू ही छोटी-मोठी तुम्हाला तसं बघायला मिळेल. पण तुम्ही रिअलमध्ये जर बघितलत ना, ते खूप मोठी दिसते. ह्या ढोली पण खूप मोठ्या दिसतात. तर हा बघा आपला फणस फोडून झालेला आहे. तर याचा जो चीक आहे तो आता आपण पुसायला घेणार आहोत. याला फक्त ना एवढाच जास्ती चीक आहे. बाकी फणसाला वगैरे चीक एवढा नाही आहे. फोडताना चीक जास्तीत जास्त येतोय. जो काही पाव आहे मधला त्याला. तर इथे परत पाऊस पण खूप म्हणजे खूप पडतोय बघा. सकाळ-सकाळ पावसानेच हजेरी लावली होती. तर ह्या पावसातून काम करायचं म्हटलं ना, की थोडं हेच होतं कारण की सगळीकडे ओलं-ओलं होतं त्याच्यामुळे. तर इथे बघा सुरुवात करायला घेतलेली आम्ही. पाव वगैरे काढायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर इथे गरे काढायचं काम चालू आहे आणि मजा येते. आता हे काय आपण आता सीझन तर संपलेला आहे आणि आता बघू पुढच्या वर्षी वगैरे कधी जमेल तेव्हा. तर इथे एकदम जोरदार कामं चालू झालेली आहेत. मी मगाशीही म्हटली, की कुठलंही काम म्हटलं मोठं जर असेल ना, तर त्याला हातभारा हवाच. 2-3 जरी माणसं आपल्याला हवीच हे करायला. त्याच्यामुळे तर इथे काढायला आपण घेतलेले आहेत आणि हे जारखंड वगैरे आहेत ते आपण सगळे टाकून देणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा इथे आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. तर आता काढून झाल्यानंतर आपल्याला प्लस कटिंग पण करायची आहे. त्याच्यामुळे खूप वेळ जाणार आहे. तर पटापट आपण सकाळी घेतलेले झाडावरून काढलेले सुद्धा घरी आणलेले, कट केलेले. आता अजून आपल्याला पुढे कट करायचे ते बघा चारखंड असं असतं. मधला पाव काढून झालेला आहे. गरा तो खूप मोठा-मोठा आतमध्ये गरा आहे आणि ह्याच्यापेक्षा पण मोठमोठे गरे असतात. जे तुम्ही जर बघितलत ना नर्सरी वगैरेमध्ये खूप मोठी झाडं वगैरे कलमं मिळतात. तर त्याच्यामध्ये पण साईजने पण फणस खूप मोठे-मोठे पण आहेत. खूप जाती आहेत फणसांमध्ये. प्रत्येक झाडामध्ये, झाडांमध्ये, फुलझाडं असतील, फळझाडं असतील याच्यामध्ये असंख्य जाती आहेत, ज्या आपल्याला माहितीही नाहीत. खूप जाती आहेत. तिथे काढायला आम्ही पटापट सुरुवात केलेली. तर इथे मी पण पटापट काढायला सुरुवात केलेली. तर अशा पद्धतीने हे बघा गरे केवढे मोठे-मोठे आहेत. हे आपल्या फणसावरचे आहेत. यंदा पहिल्यांदाच आपला फणस आता बघूया
पुढच्या वर्षी किती लागतो काय लागतो. ह्या दिवसांमध्ये झाडं छाटली पण जातात पावसामध्ये, कारण की झाऊळ वगैरे म्हणजे त्याची काही पडू नये याच्यासाठी. तर आपण जो पहिला फणस फोडलेला तो परातभर आपल्याला एवढे मिळाले आणि जो दुसरा फणस आपण फोडलेला त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 जे तुम्हाला बघायला मिळतात टोपं ते भरून मिळाले. एवढे आपल्याला मिळाले. त्याच्यामुळे आता कट करायला आपल्याला घ्यायच्यात. खूप वेळ जाणार त्याच्यामुळे आणि गरा बघा एक-एक केवढा मोठा-मोठा आहे. तर अशा पद्धतीने 2 फणसाचे आपल्याला एवढे फणस गरे मिळालेले आहेत. परातीमध्ये तो पहिल्या फणसाचे आहेत आणि हे 2 ह्याच्यामध्ये आहेत ते आपले दुसऱ्या फणसाचे आहेत. पाऊस थांबलेला आहे. तर चला आता डायरेक्ट कापायला घेऊया. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही फणस फोडलेले आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो ही कशी मजा म्हणजे खूप मजा येते करायला पण आणि खायलाही खूप भारी लागतात आणि हे जे गऱ्याचे वेफर्स आहेत ना खूप म्हणजे खूप मस्त लागतात. कटिंग करायला आम्ही सुरुवात केलेली इथे आणि तसं बघायला गेलं तर परातीमधलेच आधी स्टार्ट केलेले आहे. घमेल घेतलेला आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये छानपैकी मीठ पण घालू शकतो आणि छानपैकी हलवू शकतो. म्हणजे प्रत्येक कट केलेल्या गराला छानपैकी मीठ लागेल यासाठी. तर इथे आपण घमेलच घेतलेला आहे मस्तपैकी. तर असे एकदम बारीक-बारीक कट केलेले आहेत आणि बारीकच करायचे ते पण तुम्हाला सांगते. बारीक का? तर कुरकुरीत चांगले होतात. जाडसर ठेवलेत ना तर ते मऊ होतात त्याच्यामुळे. तर बऱ्यापैकी एक झालेले आहे. तर तेल आपण ठेवलेलं आहे. आता तेल कोणतं वापरलं मी याआधी पण तुम्हाला सांगितलं. तर आपण जे काही घाण्यावरचं जे आपलं तेल आहे, खोबरेल तेल आपण वापरलेलं आहे. तर आम्हाला आता पूर्ण तसं बघायला गेलं तर आधीचे आपण तळलेले गरे आणि आत्ताचे जवळजवळ 1 लिटर आपल्याला तेल गेलेलं आहे. कारण की ह्यांना तेल खूप लागतं त्याच्यामुळे. तर इथे आता आपण पहिला भाजा वगैरे टाकणार आहोत. तेल वगैरे तापलेलं आहे बघितलेलं आहे. तर खोबरेल तेलामध्ये खूप चांगले राहतात. काही दिवस खूप चांगले कडकसुद्धा राहतात. तेच गोडे तेलामध्ये वगैरे नरम पडण्याची शक्यता जास्ती असते त्याच्यामुळे. तर चला आता पहिला भाजा आपण टाकूया. तर इथे ताई आता पहिला भाजा टाकते. आता तेल बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे आपण थोडं जास्त टाकणार आहोत. अति पण जास्ती नाही टाकायचं नाहीतर तेल सगळं वरती येतं. तर हे बघा मस्तपैकी पहिला 1-2 भाजांना ना खूप टाईम जातो. नंतर मग एकदा हात बसला ना, की होऊन जातं. पण खूप म्हणजे खूप आता पावसाळा आहे त्याच्यामुळे एवढी गरमी जाणवत नाही चुलीजवळ. पण मध्ये तर मे महिन्यामध्ये आम्ही जे तळलेलं ना खूप गरमी भयंकर गरमी. तर इथे थोडे-थोडे करून आम्ही तळत होतो बघा. सगळे कटिंग करून आपले झालेले आहेत परातीमध्ये. जो दुसरा फणस होतो पण आपला कट करून झालेला आहे. पहिला जो फोडलेला त्याचे थोडे बाकी आहेत तळायचे. तर संध्याकाळ तर होणारच आहे. दुपार वगैरे झाली, जेवून वगैरे आम्ही परत सगळेजण बसलो. एवढे तळूनसुद्धा झालेले आहेत. गार झाले की छानमध्ये पॅकिंग वगैरे करून ठेवायचे. तर अशा पद्धतीने चुलीवरती आपण मस्तपैकी आरामात काम करतोय आणि ह्याला टाईम खूप लागतो त्याच्यामुळे गॅसवरती आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे चुलीवरती इझिली होतं, मस्त पडतं. जास्ती काही तसदी घ्यावी नाही लागत. तर इथे आपण चुलीवरती भाजी एक-एक करून भाजत आहोत. तर चला आता बघूया किती टाईम जातो, काय जातो. तर इथे मी परत सुरुवात केली आणि मेन म्हणजे तळण्याचं जे काही कॉन्ट्रॅक्ट होतं ते माझ्याकडे होतं. तर मी सुरुवात केलेली आहे ते तळायला आणि मजा येते तळायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, आग पण छान हवी त्याच्यामुळे पटकन पण होतात. प्रत्येक भाजीला मी नाही म्हणून जर तुम्हाला सांगितलं 10 ते 15 मिनिटं जातात. त्याच्यापेक्षा पण जास्ती पण जातात. तुम्ही जेवढं क्वांटिटी टाकाल त्याच्यावरती आहे. जर खूप जास्त टाकलीत तर तेवढं त्याला शेकायला वगैरे टाईम जातो. तर पहिला आपला एक मस्तपैकी भरलेला आहे घमेल म्हणण्यापेक्षा टोप आपला भरलेला आहे. तर एक तुम्हाला मी सांगते ट्रिक, की फणस आपण जेव्हा सोडतो तेलामध्ये तर ते तयार किंवा लालसर कधी होतात? हे जे बुडबुडे तुम्ही बघायला मिळतील ना तुम्हाला, तर ते बुडबुडे असे जे बुडबुडे आहेत ना, ते कमी झाले की समजून जायचं की आता ते कडक व्हायची जी काही प्रोसेस आहे ती चालू होते. आणि एकदम बुडबुडे कमी झाले, लालसरपणा यायला लागला की जे काही गरे आहेत ते छानपैकी रेडी आहेत. बुडबुडे कमी झाले की कडक व्हायची जी काही प्रोसेस असते ना, म्हणजे कडक अ, आपल्या आतमध्ये जे काही शिजले जातात, तर ते छानपैकी वाटतं की नाही बाबा झालेत आता तयार. तर हे आहे ट्रिक. बुडबुडे पूर्ण कमी होतं. जेव्हा आपण टाकतो तेव्हा बुडबुडे खूप येतात. तर अशा पद्धतीने चला आता आपला हा व्हिडिओ मी इथे थांबवते. तर चला बाय बाय.